संबंध दिवसभर चर्चासत्र चालू होतं, बैठका झाल्या. प्रकाश आंबेडकरांबद्दल शेवटी अंतिमरित्या काय ठरलंय? कारण त्यांच्याकडनं एक बाईट आलेला आहे आता त्यांच्या प्रवक्त्यांचा की आजच्या बैठकीतही काही निष्पन्न झालेलं नाही. असं जरी ते म्हणत असले तरी आमच्या दृष्टीने मीटिंग सकारात्मक झाली. थोडं तर पुढे सरकलो, कारण का 48 जागांबद्दल आमचा निकाल झालेला आहे वंचितसाठी. तर ते कोणी सोडायचं, काय सोडायचं, याच्यासाठी आम्ही त्यांच्याकडनं प्रस्ताव मागवलेला आहे आणि त्यांचं म्हणणं आहे की मी 9 तारखेला प्रस्ताव देईन. बरं, आणि आम्ही आमचा अपेक्षा भंग होणार नाही अशी आशा आम्हाला वाटते. मी परत तुम्हाला सांगतोय की ते संविधान वाचवण्यासाठी पुढे आलं पाहिजे असं म्हणतायत. आम्ही पण तेच म्हणतोय की संविधान वाचवावंच लागेल. ते म्हणतात या देशाची लोकशाही धोक्यात आहे. आमचंही तेच म्हणणं या देशाची लोकशाही धोक्यात आहे. ते म्हणतात हुकुमशाहीकडे देश चाललाय, आमचंही तेच म्हणणं आहे हुकुमशाहीकडे देश चाललाय. तेव्हा दोघांचे गोलपोस्ट एक आहेत. थोडेसे 1-2 सीटा इथे तिथे, पण आपला शत्रू कॉमन आहे, आपला वैचारिक शत्रू कॉमन आहे. असं म्हटल्यावरती आपण एकत्र आलं पाहिजे असं त्यांचंही मत असेल आणि आमचं तर मत आहेच. आपण आंबेडकरांना बाजूला करून निवडणूक लढवू नये या विचाराचे आमचे सगळे महाराष्ट्रातले कार्यकर्ते आहेत. कारण का शेवटी दलित, शोषित, अल्पसंख्याक या सगळ्यांचा प्रश्न आहे. प्रश्न महाराष्ट्राच्या अस्तित्वाचा आहे. कारण महाराष्ट्राला सर्वात जास्त इजा झाली आहे. ज्या पद्धतीने केंद्राचा वापर करून सरकार पाडण्यात आलं, ज्या पद्धतीने केंद्राचा वापर करून पक्ष फोडण्यात आले, त्यामुळे सर्वात मोठी इजा ही महाराष्ट्राच्या स्वतःला झालेली आहे. जर प्रकाश आंबेडकर 9 तारखेला प्रस्ताव देणार आहेत तर मग आज 48 जागा ज्या आहेत त्या 48 या तुमच्या तीनही पक्षातल्या 48 जागांवर चर्चा झालेली आहे. हो, आमची 48 जागांवर चर्चा झाली आहे. उमेदवार निश्चित पण बऱ्यापैकी झाली आहे. त्याने आजही जागांची काही मागणी ठेवली नाही. आम्ही त्यांना सांगितलेलं आहे ते 9 तारखेला ते जागांची मागणी फायनल करते. 17 जागांचा प्रस्ताव दिला आहे की निवडणुकीपूर्वी किंवा निवडणुकीनंतर भाजपसोबत युती करणार नाही याचा हमी. मला आता सर्व शांत बसा. मला एक अतिशय साधी गोष्ट समजायची. गेले 5-7 वर्ष जेव्हापासून 2014ला आम्ही विरोधी पक्षात गेलो तेव्हा आमच्या पक्षातले काही नेते पहिल्यांदा अलिबागला जेव्हा बैठक झाली पक्षाची 2014ला, तेव्हाच सांगत होते की आपण बीजेपी बरोबर जाऊया. माझ्यासारखी काही लोक होते त्यांनी तेव्हा विरोध केला की तुम्ही सत्ता नाही म्हटल्यावर वैचारिक लिलाव करता का शरद पवार साहेबांचा? असा वैचारिक लिलाव तुम्हाला करता येणार नाही आणि सत्तेशिवाय तुम्ही जगूच शकत नाही असं चित्र महाराष्ट्राला नेऊ नका. आणि शरद पवार काही आयुष्यभर सत्तेत राहिले नाहीत. 60% आयुष्य त्यांचं विरोधी पक्षात गेलेलं आहे. पण त्यांना जे हमीपत्र हवंय ते देणार. ऐका ना, पुढे तर ऐका. त्याच्यानंतर 2014 पासून सातत्याने ते शरद पवारांवर दबाव टाकला गेला स्वकीयांकडनं. चला बीजेपीत जाऊया, चला बीजेपीत जाऊया, चला बीजेपीत जाऊया. शरद पवार साहेब आपल्या टोलवा टोलवीचा खेळ, कधी गावस्कर सारखा खेळ, कधी द्रविड सारखा खेळ, असं बॉल जमिनीवर आणत होते. पण जेवता अंतिम क्षणाला आणि त्यांनी सांगितलं आम्ही जाणार, शरद पवार साहेबांनी सांगितलं तुम्ही जा, मी काही येणार नाही. ज्या माणसाने स्वतःचं घर तुटताना बघितलं, ज्या घराचं पूर्ण ताबा त्यांच्याकडे होता, ते घर असं फुटताना बघितलं, अश्रू वाहताना बघितले, त्यांनी स्वतःचा निर्णय नाही बदलला. मी जातीयवादी पक्षांबरोबर जाणार नाही हा त्यांनी त्यांचा निर्णय कायम ठेवला. ह्याच्यापेक्षा त्यांच्या भूमिकेचं अजून काय त्यांनी लिहून द्यायचं? महाराष्ट्राचा इतिहास लिहिला गेला त्यांच्या नावावर की स्वतःचं घर फुटतानाही बघून त्या माणसाने आपले विचार सोडले नाहीत. ह्याच्यापेक्षा काय द्यायचं अजून त्यांनी? पण सर, हे सरळ स्पष्ट प्रकाश आंबेडकरांना का मांडलं जात नाही हे मी सांगितलं त्यांना. आणि आता कदाचित हे बघितल्यावर त्यांनाही कल्पना येईल की जो माणूस स्वतःचं घर तोडायला मागे पुढे पाहिलं नाही, त्यांना घर फुटताना फुटू द्या, पण मी वाचे विचार नाही सोडणार. 17 जागांचा काही प्रस्ताव दिलेला आहे का महाविकास आघाडी? बैठक काही फार चांगली झाली नाही, ठोस काही ठरलं नाही. जागा वाटपाबाबत स्पष्टता आणावी असं ते म्हणतात. मी आघाडीसोबत आम्ही आहोत, पण आघाडी आमच्यासोबत आहेत का? आघाडी मी आघाडीच्या वतीनेच बोलतोय. मी पहिल्या दिवसापासून बोलतोय की इथल्या दलितांसाठी, इथल्या शोषितांसाठी, इथल्या अल्पसंख्याकांसाठी, इथल्या इतर मागासवर्गीयांसाठी संविधान फार गरजेची आणि महत्वपूर्ण गोष्टी आहेत. 3 या देशात धक्का लावला गेला.
तर मात्र परत एकदा इथला जो शोषित आहे, दुर्लक्षित आहे, इथला जो आदिवासी आहे, इथला जो दलित आहे, इथला तो इतर मागासवर्गीय आहे आणि जो 85% समाज आहे, हा परत एकदा वरवंट्याखाली येईल आणि त्याला वाचवायचं असेल तर समविचारी पक्षांनी एकत्र राहणं गरजेचं आहे. ही आमची भूमिका आहे आणि त्या भूमिकेपासून आम्ही तसूभरी लांब जाणार नाही. तुम्हाला असं वाटतंय का प्रकाश आंबेडकर तुमच्याबरोबर यायला इच्छुक आहेत? कारण का ज्या हे पद्धतीने बघा, भूमिका आहे, त्यांची तुम्ही एवढे मागे का लागलाय प्रकाश आंबेडकर सोबत यायला पाहिजे? कारण का आमचा मोठा दृष्टिकोन आहे. पण ते असं आहे की आमचा अपमान झाला तरी आम्हाला चालेल. राजकारणामध्ये अपमान सन्मान मान सन्मान हा काही नसतो. इट इज इन द इंटरेस्ट ऑफ महाराष्ट्र अँड इट इज इन द इंटरेस्ट ऑफ इंडिया. माझा मान, माझा सन्मान, माझा इगो काही किंमत नाही हो. शेवटी देश जगला, महाराष्ट्र जगला तर मी जगीन ना. मराठी अस्मिता कधी जिवंत राहील? जेव्हा महाराष्ट्र दिल्लीवरती थोडंसं दबाव टाकेल. आज दिल्ली महाराष्ट्राला लुटून खाते. हे थांबायचं असेल तर आपण सगळ्यांनी एकत्र येणं ही काळाची गरज आहे. भाजपसोबत कोणीही जाऊ नये, मान्य नाही हे वंचितला, असं वारंवार प्रकाश आंबेडकरांना सांगायची वेळ काय ते? नाही नाही, आता त्यांना का वेळ ते मला माहित नाही, पण मी तुम्हाला उदाहरणासहित सांगितलं की ज्या माणसाने आपलं घर फुटायला आणि ते थांबवायला नकार दिला एकाच कारणासाठी की मी जातीवादी पक्षांबरोबर येणारच नाही, त्यांचं घर फुटलं. अजून त्या माणसाने काय पुरावा द्यायचा महाराष्ट्राला, देशाला? देशात असा एकही माणूस नाही नेता की ज्यांनी आपलं घर पणावर लावलं पण विचार सोडला नाही. असं सांगा मला एखादं वेळ. होता का हा वंचितचा इशारा उद्धव ठाकरेंकडे होता का? नाही, भेटीगाठी झाल्याच्या चर्चा आहेत. अजिबात उद्धव ठाकरे कोणालाही भेटलेले नाहीत. हे फक्त इमेज डॅमेज करण्यासाठी म्हणून केलेले असे म्हणजे बालिश प्रयत्न आहेत. आणि जे नेते हे बोलतायत त्यांच्या तर बुद्धीची कीव करावीशी वाटते. जेवढं उद्धव ठाकरे ठोकतायत समोरनं, एकदम असं म्हणजे ते 357 रायफल असते ना, रेंज रायफल, ठाक खाली, तसं मारतायत ते गोळ्या. काय बोलताय? देखो नतीजा तो ऐसे नहीं निकला है, लेकिन नतीजा अच्छा आएगा और महाराष्ट्र के हित में आएगा, महाराष्ट्र के अल्पसंख्यकों के हित में आएगा, महाराष्ट्र के दलितों के हित में आएगा, इधर का पिछड़ा अति पिछड़ा सुखी हो जाएगा. यही निकाल हमारी चर्चाओं से बाहर आएगा. सर, आज के नतीजा क्यों नहीं निकला? क्या समस्या हुई? कहाँ बात अटकी? ऐसा है कि प्रकाश अंबेडकर जी ने कहा है कि जितनी जगह चाहिए वो नाम के साथ में 9 तारीख को भेज दूंगा. आज क्या समस्या हुई? उन्होंने दिया नहीं सर आज आज वो तैयारी करके नहीं आए थे. अभी वो बोले कि हम तैयारी करके आपके पास भेज देंगे. फिर 9 तारीख को का प्रस्ताव रखा है प्रकाश अम्बेडकर? बिल्कुल भी नहीं है, उनका कोई प्रस्ताव नहीं है. सर बीजेपी के साथ कोई नहीं जाए, यही इशारों में वो बार बार देखो, ऐसे बार बार मैं कह रहा हूं कि शरद पवार जी की भूमिका इस देश के इतिहास में किसी ने नहीं ली थी. एक वक्त आया वो खेल रहे थे. मुझे मालूम है हमारे कितने नेता 2014 से उनके पास जा रहे थे, चलो बीजेपी में, चलो बीजेपी में, चलो बीजेपी में. अलीबाग में एक बैठक हुई थी जिसमें कुछ कम लोगों को बुलाया गया था और वहां पे तय हुआ था हम बीजेपी के साथ जाएंगे. तब मैं एक ऐसा आदमी था, वाहिद आदमी हूं कि मैंने कहा था कि तुम लीलाव मत करो शरद पवार के विचारों का, शरद पवार के व्यक्तिमत्व का आप नीलाम करके उसको निकाल दो, तब हमारा कैंसिल होगा. उसके पास लगातार नेता जाते रहे कि चलो बीजेपी के साथ, चलो बीजेपी के साथ, चलो बीजेपी के साथ. फिर पिछले 1 साल से फिर शुरू हो गया, चलो बीजेपी के साथ, चलो बीजेपी के साथ, चलो बीजेपी के साथ. पवार साहब द्रविड़ और गावस्कर के रोल में थे. कितना भी फास्ट बॉल आया, बैट लगाओ, जमीन पे गिरा डालो, खेलते रहे. जब अंतिम वक्त आया और लोगों ने कहा कि हम रुकेंगे नहीं, तो उन्होंने घर का दरवाजा दिखा दिया, भाई आप जा सकते हो. किसने रुकाया आपको? ये बात सोचने की है. मैं बार बार कह रहा हूं कि जिस आदमी के आंखों के सामने उसका घर ऐसे टूट रहा था बीच से, उन्होंने ये नहीं कहा कि घर संभालूंगा, उसने कहा कि घर टूटा तो चलेगा लेकिन यहाँ के धर्मांध शक्तियों को, फिरका परस्त ताकतों को मैं मदद नहीं करूंगा. और वो सेक्युलरिज्म के साथ रहे, संविधान के साथ रहे, इसका गणतंत्र बचना चाहिए ये देश का, इसके साथ रहे. शरद पवार जी की बात ही छोड़ दो. पिछले 75 सालों में संविधान स्थापन होने के बाद मुझे नहीं लगता इस देश में किसी राज्य में ऐसा नेता पैदा हो
जिसने घर टूटता हुआ देखा लेकिन अपने विचारों से कॉम्प्रोमाइज नहीं किया। ठाकरे पर था क्या? बिल्कुल नहीं, गलत है। प्रकाश आंबेडकर यांचं एक वाक्य सिद्धार्थ मोकळे यांनी सांगितलं बैठकीत। देखो, हमको अभी भी उम्मीद है। संकट में कौन आएगा? संकट में आएगा यहाँ का दलित, संकट में आएगा इस देश का मुसलमान, संकट में आएगा इस देश का इतर मागास वर्गीय। बिहारी भाषा में कहा जाए तो यहाँ का पिछड़ा और अति पिछड़ा, यहाँ की अकलियत, यहाँ की महिलाएं, ये सब मर जाएगी। बिहार का जो सर्वे है वो कहता है कि 85% ये बहुजनों का राज है। अगर बहुजन संकट में आने वाले हैं तो आप दूसरी सोच कैसे रख सकते हैं? संविधान बचेगा तो वो बचेंगे, लोकतंत्र बचेंगे तो आप बचेंगे, नहीं तो ये कैमरे में मेरे कुछ नहीं रहेंगे, आप जेल में रहेंगे। जरा उल्टी न्यूज आए तो 7 बजे जेल में। तो आपके लिए भी लड़ रहे हैं हम हमारे लिए नहीं लड़ रहे हैं। हम तो आप सभी के लिए लड़ रहे हैं जो स्वतंत्रता का अनुभव लेना चाहते हैं, आज भी अपनी सांस खुद के मर्जी से लेने चाहते हैं, वरना सरकार के मर्जी से आपको सांस लेनी पड़ेगी। सर, एक ऐसे चर्चा है कि प्रकाश आंबेडकर जी जानबूझकर बीजेपी की चारी पर देरी कर रहे ताकि आप लोग का सीट बंटवारा ये हो सके। आप ऐसा आरोप प्रकाश अंबेडकर जी के पर नहीं कर सकते हो, ये गलत आरोप है। वो अंबेडकर के पोते हैं, उनका स्वाभिमान है, और मुझे नहीं लगता बीजेपी जैसी पार्टी पोता जिसके खून में बाबा साहब अंबेडकर है वो बीजेपी के हाथों पे नाचेगी। नहीं, मेरी आज भी उम्मीद कायम है, और उम्मीद पे तो दुनिया कायम है। हमारी उम्मीदें टूटी नहीं है। हम प्रकाश अंबेडकर को लिपट गए हैं क्योंकि उनका निशाना जिस पे है, हमारा निशाना उधर ही है कि संविधान बचना चाहिए, देश का लोकतंत्र बचना चाहिए। यहाँ पे गणतंत्र बाजू में करके अगर कोई हुकुमशाह बनने आ रहा है तो उसको रोकना चाहिए। यहाँ का दलित, यहाँ का पिछड़ा, यहाँ का अति पिछड़ा, यहाँ का अकलियत, इनको सबको सुरक्षित रखना चाहिए। जो उनका इरादा है वही हमारा इरादा है, तो टूटने क्या कोई बात ही नहीं होती है। आपने जरा यही भाषा में अगर सवाल युति से भी करेंगे तो थोड़ा सा आपको भी मजा आएगी और हमको भी आएगी। सर बैठकीत वंचितला 3 जागा देण्याचा काय प्रस्ताव आहे? तीनही पक्षांकडून एक सीट द्यायचं का असं काही? असा अजिबात कुठे प्रस्ताव दिलेला नाही। आम्ही त्यांना सांगितले की तुम्ही सांगा, आम्ही सांगितलं त्यांना तुम्ही बोट ठेवा, ती जागा तुम्हाला, तुम्ही बोट ठेवा। आणि तर 17 जागांचा प्रस्ताव आहे. दिलेला नाही। सर, एक शेवट बात क्या हुआ सर? आपने जो बोला उम्मीद रखी है हम देंगे, उसके बाद तो उसके बाद वो बोले की ठीक है मैं प्रस्ताव भेज दूंगा। सर तुम्ही नेहमी शाहू फुले आंबेडकर आणि बहुजनांचे मुद्दे मांडताना आम्हाला पाहायला मिळतात। पार्टीचा एक मुद्दा आहे 396 कोटी रुपये मंजूर झाले ते बजेटमध्ये, पण आतापर्यंत फक्त 75 कोटीच खर्च झाला। त्यामुळे आणि त्यासोबत 9 हे बघा इथल्या ओबीसींना, इथल्या मागासवर्गीयांचं शिक्षण बंद पडावं ही या सरकारची भूमिका आहे। ओबीसींना काही मिळू नये, इथल्या मागासवर्गीयांना काही मिळू नये, इथल्या इतर मागासवर्गीयांना काही मिळू नये, इथल्या अल्पसंख्याकांना काही मिळू नये, ही या सरकारची भूमिका आहे, ही जातीयवादी भूमिका आहे। आणि मी नावासकट सांगेन की तुम्हाला तुमच्या माहितीची असतील केसी पडवी, त्या केसी पडवी जेव्हा आदिवासी मंत्री होते त्यांना विचारा त्या मंत्रिमंडळात त्यांना सर्वात जास्त त्रास कोणी दिला। मी नाव घेऊन बोलतोय, चला, ज्यांच्या मनामध्ये जातीवाद फिट बसलाय अशी माणसं जेव्हा एकत्र येतात ना तेव्हा महाराष्ट्राला दुसरी काही अपेक्षा नसते त्यांच्याकडनं। यंदाच्या लोकसभेच्या निवडणुका जातीवर आधारित यासाठी सुद्धा जाहीर केलं जात नाहीये की संभाव्य उमेदवार जाहीर होतील आणि त्यांच्या मागे ईडी सीबीआय लावलं जाईल या भीतीनं महाविकास आता तुम्ही सगळं आमच्याच तोंडातलं का बदवून घेताय? म्हणजे मी अडचणीत यावं अशी तुमची इच्छा आहे का? सर, मणिपूर घटनेवरून पंतप्रधान मोदी शांत होते, मात्र बंगालमधील संदेशाखालीवरून गेले काही दिवस ते सातत्याने अरे हो, ते बोलू द्या ना, पण मणिपूरमध्ये जे उघड्यावरती बलात्कार झाले त्याच्याबद्दल कधी बोलले का? महिलांना नग्न करण्यात आलं त्याच्याबद्दल बोलले का? मणिपूरमध्ये 2 समाजामध्ये जी तेढ झाली, जाळपोळ झाली त्याच्याबद्दल कधी बोलले का? उभ्या देशाला
संपूर्ण जगासमोर विवस्त्र व्हावं लागलं तेव्हा ते काही बोलले का? सिलेक्टिव्ह बोलू शकत नाही तुम्ही या देशाचे पंतप्रधान आहात. जेवढी जबाबदारी आज तुम्ही त्या घटनेची घेतात तेवढीच तुम्हाला मणिपूरची घ्यावी लागेल. आणि मणिपूर आंतरराष्ट्रीय विषय झाला. तुम्ही महिलांना नग्न परेड काढली त्यांची आणि त्यांच्यावर एक वाक्य नाही बोललात. अरे एका महिलेची नग्न परेड काढणं, विचार करा की आपली आई आहे, आपली बहीण आहे, आपल्याला काहीच वाटत नाही? अशा मुर्दाड हृदयाचे राज्यकर्ते कसे असू शकतात की आई बहिणीची नग्न धिंड निघते आणि आपण शांत बसलो आहोत राजकारणासाठी? बरोबर नाही. गरजा हिंदुस्तान चॅनलला सबस्क्राईब करा आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी बेल आयकॉनवर प्रेस करा.